मंडळी नमस्कार. तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण महाभारतातल्या कथा ऐकतो आहोत. कच्छ आणि देवयानीची कथा आपण ऐकली. आज आपण ययाती आणि देवयानीची कथा ऐकूया. नहुष राजाचा मुलगा ययाती एक दिवस मृगयेसाठी अरण्यात गेला. विश्रांतीसाठी म्हणून थोडं जलाशयाजवळ आला असता तिथे एक तरुणी त्या जलाशयामध्ये थोडीशी दुःखी अवस्थेमध्ये आहे असं त्याला दिसलं. त्याने तिची चौकशी केली. ती म्हणाली, मला बाहेर येता येत नाही कारण माझ्या अंगावर वस्त्र नाही. मग त्याचं कारण विचारलं. त्याच्या आधी त्यानं आपलं उत्तरीय जे उपरणे होतं ते काढून तिला दिलं. ते गुंडाळलं आणि त्यानंतर ती बाहेर आली. तिने वृत्तांत सांगितला की आम्ही सगळ्या सख्या इथे खेळत होतो. आमची वस्त्र काठावर ठेवलेली होती, पण माझं आणि शर्मिष्ठेचं वस्त्र एकमेकामध्ये मिसळलं गेलं. ते तिने घातलं, मला आवडलं नाही म्हणून मी राग तिचंही वस्त्र घातलं नाही, तशीच पाण्यात उतरले. सगळा वृत्तांत तिने सांगितला. ती होती देवयानी, शुक्राचार्यांची मुलगी. ययातीने हे सगळं ऐकलं आणि आपलं जे उपरणं होतं ते त्याने तिला देऊन टाकलं आणि तिथून निघून गेला. देवयानीला तो आवडला, तिला त्याच्याबद्दल आदर वाटला आणि ती घरी आली. आपल्या वडिलांना म्हणाली, मला या नगरात राहायचंच नाही. का तर शर्मिष्ठेचं आणि माझं भांडण झालं आहे. अशा नगरामध्ये मला राहायचं नाही. मी या नगरामध्ये राहत नाही. त्या नगरीचा राजा होता वृषपर्वा, जो राक्षसांचा राजा होता. शुक्राचार्यांनी असाच निरोप राजाकडे पाठवला. राजा थोडासा भयभीत झाला आणि शुक्राचार्यांकडे आला. त्यांना हात जोडून नमस्कार वगैरे केला, त्यांची मनधरणी केली. पण ते म्हणाले की देवयानी जसं सांगेल तसं ऐकावं लागेल. तिची काय इच्छा आहे तर तिने असं सांगितलं की शर्मिष्ठेनं माझी दासी व्हावी तरच मी या नगरामध्ये राहीन, अन्यथा मी राहणार नाही. शर्मिष्ठेला विचारलं, ती तो त्याग करायला तयार झाली. कारण शुक्राचार्य म्हणजे जणू राक्षसांचा प्राण होते. देवांबरोबरच्या युद्धामध्ये त्यांनी संजीवनीचा वापर करून अनेक राक्षसांना पुनरुज्जीवन दिलं होतं. शर्मिष्ठा तयार झाली, मी दासी म्हणून देवयानीकडे राहीन. आणि हळूहळू तिचं हे दासीपण देवयानीच्या आणि शर्मिष्ठेच्या अंगवळणी पडलं. पुन्हा काही दिवसांनी या सगळ्या जणी वनक्रीडा करायला जंगलामध्ये गेल्या. तिथे त्यांचा वनविहार चालला होता. योगायोगानं पुन्हा एकदा ययाती अरण्यामध्ये आला होता. त्यानं देवयानी तिथं बसली आहे आणि शर्मिष्ठाही तिच्याजवळ बसली आहे. दोघी जणी हास्यविनोद करतायत. हे बघितलं. त्याला अतिशय दोघी आवडल्या. देवयानीनं तर त्याला जणू काही सांगितलं की मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. तो आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, मी राजा आहे,
क्षत्रिय आहे आणि तू एक ऋषिकन्या आहेस, आपला विवाह होणं शक्य नाही. ती म्हणाली, मी माझ्या वडिलांची संमती घेते. आणि तसंच झालं. ती वडिलांकडे गेली. शुक्राचार्यांनी सांगितलं ययातीला की ही माझी कन्या तुमच्याशीच विवाह करू इच्छिते. तर असे विवाह यापूर्वीही झालेले आहेत, ते धर्मशास्त्र संमत आहेत असं मी तुम्हाला सांगतो. आणि रीतसर त्यांनी तिचा विवाह करून दिला ययातीचा. आणि देवयानीचा विवाह झाला. शर्मिष्ठेला दासी म्हणून देवयानीबरोबर जावं लागलं. वृषपर्वा राजानंही देवयानीला लग्न रीतसर करून दिलं आणि राजाला अतिशय उंची आहेर वगैरे केले. दोघांची देवयानी आणि शर्मिष्ठा दोघी जणी ययातीबरोबर त्याच्या नगरीमध्ये गेल्या आणि ययातीचा आणि देवयानीचा विवाह झाला. पण शर्मिष्ठा आणि ययाती यांचेही संबंध आहेत. तो कथाभाग आपण पुढच्या भागामध्ये बघू. म्हणजे आपल्याला पूर्वपासून तयार झालेला हा जो पौरव वंश, कुरुवंश, त्याची माहिती मिळेल, तो इतिहास कळेल. आज इथे थांबू. धन्यवाद.